रविराज रियालिटी पुणे प्रस्तुत माऊली डिजिटल वारी। नमस्कार मराठीमध्ये मी योगेश हवालदार। आजच्या स्पेशल रिपोर्टमध्ये पाहूयात छत्रपती शिवरायांपासून ते छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज आणि पेशवे काळातील सरदार महादजी शिंदे यांच्यापर्यंत सर्वांनी वारकरी संत आणि पंढरीच्या वारीला भरपूर मदत केली। वारीला जाताना वारकरी त्याबद्दल नेहमीच कृतज्ञता व्यक्त करतात। आज पालखी सोहळा सुरू असता तर सासवडमध्ये माऊलींची पालखी मुक्कामाला असते आणि आज हा माऊलींचा पालखी सोहळा जेजुरी मुक्कामाकडे मार्गस्थ झाला असता। दरम्यान त्यांचे धाकटे बंधू सोपानदेव यांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा आज मोठ्या धार्मिक वातावरणात पार पडला। दुसरीकडे आज त्र्यंबकेश्वर येथे मोठे बंधू सद्गुरू निवृत्तीनाथ यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत। या भावंडांच्या धाकट्या बहिणी संत मुक्ताबाई यांनी वारकरी विचारांना समृद्ध करण्यात मोठी भूमिका बजावली। या सर्वांबद्दल आजच्या कार्यक्रमात विवेचन करत आहेत संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉक्टर श्रीरंग गायकवाड। नौपतलालजी सांकला यांच्या स्मरणार्थ हा डिजिटल वारीचा विशेष कार्यक्रम प्रायोजित केला आहे पुण्यातील रविराज रियालिटीज यांनी। तर पाहूया माऊली अर्थात डिजिटल वारी। नमस्ते माऊली, रामकृष्ण हरी। या डिजिटल वारीमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। आषाढीचा पायी वारी सोहळा यंदा रद्द झाला असला तरी ही डिजिटल वारी आपण सुरू केलेली आहे आणि या माध्यमातून या आषाढी पायी वारी सोहळ्याचं संतांच्या विचारांचं आपण स्मरण करत आहोत आणि त्यानिमित्तानं या विचारांना आपण उजळणी देत आहोत। आज ज्येष्ठ वद्य द्वादशी, आजच संत सोपानदेवांचा प्रस्थानाचा सोहळा सासवड नगरीमध्ये होणार आहे आणि आजच त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तीनाथ म्हणजे ज्ञानदेव, सोपानदेव आणि मुक्ताबाई यांचे थोरले बंधू श्री निवृत्तीनाथ यांचा समाधी सोहळा अर्थात पुण्यतिथी दिन आहे। या निमित्त आपण त्यांना नमन करूयात आणि थोडासा पालखी सोहळ्याचा आढावा घेऊयात। पालखी सोहळा जर आज सुरू असता तर तो सासवडमध्ये असता। वारकरी जे माऊलींच्या पालखी सोहळ्यासोबत आहेत ते सोपानदेवांच्या प्रस्थान सोहळ्याला गेले असते। दुसरीकडे निवृत्तीनाथांचं स्मरणही ते करत असते आणि पालखी सोहळा हा जेजुरीकडे मार्गस्थ झाला असता। काल एकादशी होती आणि या दिवशी पालख्या पुण्यातून निघून सासवडकडं आल्या, सासवड मुक्कामी आल्या। सासवड मुक्कामी येण्यापूर्वी हडपसरच्या अलीकडे एक वडकी नाला आहे व हडपसरमध्ये एक विसावा होतो आणि त्याच्यापूर्वी त्या वडकी नाल्यावर एक आरती केली जाते। बऱ्याच जणांना कळत नाही की ही आरती केली कशासाठी, तर आपल्याला लक्षात येईल की ही जी वारकरी विचारांची जी थोर परंपरा आहे ही समाजाशी नाळ जोडलेली अशी आहे, समाजाप्रत कृतज्ञता व्यक्त करणारी अशी आहे। या ठिकाणी जी आरती होते ती पेशव्यांचे सरदार म्हणजे मराठी साम्राज्याचे सरदार पाटील बाबा अर्थात महादजी शिंदे यांच्यासाठी ही आरती होते। त्यांच्याप्रत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून ही आरती केली जाते। आपण मागच्या एका भागामध्ये बघितलं की हे महादजी शिंदे कोण, तर हे पेशव्यांचे सरदार आणि छत्रपती शिवरायांचं स्वराज्याचं हिंदुस्थानवर राज्य करण्याचं स्वप्न ज्यांनी साकार केलं ते हे पाटील बाबा। त्यांच्या एका इशाऱ्यावर दिल्लीचं सरकार चालत होतं, हिंदुस्थानचा कारभार चालत होता असे हे पाटील बाबा। वारकरी होते, माळकरी होते, माऊलींचे ते निस्सीम भक्त होते। विणा घेऊन भजन म्हणत तुम्ही जर त्यांचं चित्र पाहिलं असेल तर कपाळाला गंध, गळ्यामध्ये तुळशीच्या माळा अशा स्वरूपाचं ते चित्र आहे। त्यांनी आळंदी संस्थानला म्हणजे आळंदीच्या मंदिराला मोठी मदत केली। तिथलं महाद्वार असेल, तिथला नगारखाना असेल, वीणामंडप असेल किंवा मंदिराभोवतीच्या ज्या ओवऱ्या आहेत त्या बांधून देण्याचं काम महादजी बाबांनी केलं। एवढंच नाही तर आळंदी आणि नानज ही गावं त्यांनी देवस्थानच्या उत्पन्नासाठी जोडून दिली। याच महादजी बाबांनी त्यांचे सरदार हैबत बाबा आरफळकर यांना सांगितलं की या पालखी सोहळ्याला तुम्ही मदत करा आणि त्यांच्या सूचनेनुसार या माऊलींच्या पालखी सोहळ्याला हैबत बाबांनी आणि अंकलीच्या शितोळे सरकारांनी मदत केली। अजूनही अंकलीच्या शितोळे सरदारांचे घोडे, तंबू या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या माऊलींच्या पालखी सोहळ्यासोबत असतात। या सर्वांची कृतज्ञता म्हणून या ठिकाणी आरती केली जाते। खरं तर इतिहासात जर आपण डोकावलं तर आपल्याला असं लक्षात येईल की मराठी सत्तेने ही नेहमीच मदत या
वारकऱ्यांना केलेली आहे आणि पालखी सोहळ्याला केलेली आहे. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे असं म्हणाले होते की या संतांनी या पंढरीच्या वारीने त्यांच्या विचारांनी इथल्या समाजमनाची मशागत केली आणि त्याच्यामुळं ह्या छत्रपती शिवरायांचं रयतेचं राज्य या ठिकाणी अस्तित्वात आलं आणि अशा पद्धतीचं मराठी सत्ता आणि संत यांच्यामधलं हे नातं आहे. तर ही पंढरीची वारी ही या पद्धतीनं आरती करून त्या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करते. पुढं आरती झाल्यानंतर हडपसरमध्ये विसावा होऊन पुढं पालखी परत सासवड घाटामध्ये येते. सासवड घाटाच्या पायथ्याशी एक विसावा होतो आणि यावेळी खरं तर रथाला आळंदीकरांच्या 2 बैलजोड्या असतात, परंतु घाटाची चढण एवढी मोठी आहे की 2 बैलांना तो रथ ज्याच्यामध्ये पालखी ठेवली आहे, पादुका ठेवल्यात माऊलींच्या, तो ओढणं शक्य होत नाही. म्हणून मग तिथल्या आसपासच्या गावातल्या 5 बैलजोड्या या रथाला जोडल्या जातात. म्हणजे एकूण अर्धा डझन बैलजोड्या हा रथ ओढतात आणि माऊलींच्या गजरात एकादशी असते, उपाशी पोटी वारकरी हा घाट चढत असतात आणि माऊली त्यांना तो घाट चढण्याची शक्ती देते. भर उन्हात किंवा पावसाची रिमझिम असते त्यावेळी घाट चढून या पालख्या माऊलींचा पालखी सोहळा घाटाच्या वर येतो, सासवडला येतो. तर सासवड ही जी नगरी आहे खरं तर ही फार हिला वारीच्या काळात महत्त्वाचं स्थान आहे आणि त्याही पूर्वी इतिहासामध्ये सासवडमध्ये आणि पुराण काळामध्ये असं म्हणता येईल की सासवड ही खरं तर पुण्यभूमी, कऱ्हा नदी इथे आहे आणि या कऱ्हा नदीच्या काठी शंकराची मंदिर आहे आणि इथं नाथ संप्रदायाचा मोठा प्रभाव या परिसरावर आहे. आपणाला माहिती आहे की ज्ञानदेव निवृत्तीनाथ हे मूळचे नाथ संप्रदाय आणि त्यांनी वारकरी संप्रदायाची भागवत संप्रदायाशी एक प्रकारे युती केली असं आपल्याला म्हणता येईल. पण एक परंपरा जी आहे ती नाथ संप्रदायाची परंपरा आहे. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवे सार चोजविले, अशा पद्धतीची त्यांची नाथ संप्रदायाची गुरुपरंपरा आहे. आता ही जी गुरुपरंपरा आहे, हा जो नाथ संप्रदाय आहे पूर्वीच्या काळी तो 13व्या शतकाच्याही पूर्वी खेडोपाड्यांमध्ये पसरलेला होता. गावोगावी जाऊन हे नाथ संप्रदायाचे लोक आणि प्रबोधन करत असत. सासवड परिसरावर त्याचा फार मोठा प्रभाव आहे. तिथं सोपानदेवांनी तिथं समाधी घेण्याचं मुळात कारणच ते आहे की हा नाथ संप्रदाय इथं रुजलेला होता. एक आपल्याला आठवत असेल की गावोगावी जी रसवंती गृह असतात, ही रसवंती गृह या भागातल्या मंडळींची आहेत आणि ते नाथ सांप्रदायिक असल्यामुळं, नाथांना मानणारे असल्यामुळं ते नवनाथ रसवंती गृह अशा नावाने त्यांनी ती रसवंती गृह चालवलेली असतात. आपल्याला नवनाथांचे फोटो त्यांच्या त्या उसाच्या गुऱ्हाळावर लावलेले दिसतात बघा. असा हा नाथ सांप्रदायिक प्रदेश आणि वारकऱ्यांनी किंवा वारकरी पंथांनी ते जोडल्यामुळं सासवडच्या पालखी तळाला तर सासवडला एक मोठं महत्त्व आलेलं असं दिसतं. सोपानदेव हे ज्ञानदेवांचे धाकटे बंधूने आजच्याच दिवशी त्यांचा प्रस्थान सोहळा त्या ठिकाणी पार पडतो आणि सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे निवृत्तीनाथांचाही आज पुण्यतिथी दिन आहे. खरं तर हा पालखी सोहळा आणि वारकरी सगळे पंढरपूरच्या वाटेवर असल्यामुळं त्यांना त्र्यंबकेश्वरला जाता येत नाही आणि म्हणून वारकऱ्यांनी ठरवून काही दिवसांपूर्वी एक पौष महिन्यातली वारी सुरू केली जी निवृत्तीनाथांकडे जाते. काढीव वारी असं त्याला म्हणतात, कारण या काळामध्ये निवृत्तीनाथांच्या त्या समाधी सोहळ्याला जाता येत नाही. निवृत्तीनाथांच्या समाधी सोहळ्याचं एक खूप छान वर्णन नामदेव महाराजांनी केलेलं आहे. खरं तर नामदेव महाराज हे या बहुतेक भावंडांच्या समाधी सोहळ्याच्या वेळी हजर होते आणि त्यांनी अत्यंत हृदयद्रावक पद्धतीने त्या समाधी सोहळ्याचं वर्णन केलेलं आहे. जसं माऊलींच्या समाधी सोहळ्याचं वर्णन आहे तसंच निवृत्तीनाथांच्याही समाधी सोहळ्याचं वर्णन आहे. आणि निवृत्तीनाथांची समाधी आपण सगळ्यांनी जर कधी त्र्यंबकेश्वरला गेला असाल तर तिथं अत्यंत रमणीय असं निसर्गरम्य वातावरणामध्ये जिथं निवृत्तीनाथांना अनुग्रह झाला गहिनीनाथांकडून तिथंच त्याच परिसरामध्ये त्यांची समाधी आहे. आणि आपण ज्यांच्यावर बोलणार आहोत त्या महिला संतांवर त्याची सुरुवात आपण मुक्ताबाईंपासून सुरू करू. या मुक्ताबाईंची समाधी ही उत्तर महाराष्ट्रातच म्हणजे जळगाव जिल्ह्यातल्या मेहूण या गावी आहे. मान्सूनपूर्व पाऊस जेव्हा येतो म्हणजे जेव्हा वादळी वारा ज्याला आपण वळीव म्हणतो त्या काळात आकाशामध्ये ढगांचा गडगडाट, विजांचा लखलखाट असतो. अशा वेळेत अशा काळामध्ये संत मुक्ताबाई त्या विजांच्या लखलखाटामध्ये लुप्त झाल्या, गुप्त झाल्या. अशी ही विजेची शलाका
तिचा वारकरी संप्रदायावर फार मोठा असा प्रभाव आहे. ही ज्ञानदेवांची धाकटी बहीण, सगळ्यात धाकटी. म्हणजे जेव्हा त्यांच्या आईवडिलांनी विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेने जलसमाधी घेतली, त्याच्यानंतर सगळ्यात लहान जी होती, ही मुलं पोरकी झाली, अनाथ झाली, तेव्हा सगळ्यात लहान जी होती ती ही मुक्ताई होती. आता या मुक्ताईला सांभाळण्याचं काम ही भावंड करत होती. पण खरं सांगायचं तर जणू मुक्ताईनंच या सगळ्या भावंडांना सांभाळलं असं म्हणता येईल. कारण त्यांच्यासाठी स्वयंपाक बनवण्यापासून तर त्यांना उपदेश करण्यापर्यंतच्या अनेक गोष्टी या मुक्ताबाईने केलेल्या आहेत. आणि मुक्ताबाईचा हा अधिकार उपदेशाचा, तिच्या आध्यात्मिक थोरपणाचा अधिकार सगळ्या संतांनी, सगळ्या संत मंडळींनी वर्तुळाने मान्य केलेलं आहे. ही सगळी संत मांदियाळी संत मुक्ताबाईंचं ऋण व्यक्त करते. आणि संन्याशाची मुलं म्हणून त्या काळात आळंदीकरांनी ज्ञानदेवादी भावंडांना खूप त्रास दिला. म्हणजे त्यांना अगदी भिक्षा मिळू द्यायची नाही, त्यांना राहायला घर मिळू द्यायचं नाही, त्यांना हिणवायचे, टोमणे मारायचे, असे प्रकार त्या काळामध्ये झाले. आणि त्याच्यामुळं ही भावंड वारंवार निराश व्हायची. एक दिवस तर झालं असं, त्यांचं सिद्धभेटावर म्हणजे आळंदीच्या बाहेर जिथं झोपडी होती गवताची, त्या ठिकाणी एक दिवस या सगळ्या गोष्टींमुळं ज्ञानेश्वर माऊली अत्यंत व्यथित झाले आणि आपल्या घराचं दार बंद करून ते आतमध्ये बसले. मला या ठिकाणी एक गोष्ट नमूद करावी वाटते, ती म्हणजे संत विचार हे असे आहेत की जे तुम्हाला जीवन जगायला शिकवतात. जीवनामध्ये जर काही नैराश्य आलं असेल ते झटकायला हे संत विचार शिकवतात. म्हणजे असं आहे की असं म्हणतात, प्रत्येक यशस्वी पुरुषामागं एक स्त्री असते. आणि आपण जर संत साहित्यात पाहिलं तर तिथंही संत नामदेवांच्या पाठीमागे संत जनाबाई उभ्या आहेत, ज्ञानदेवांच्या पाठीमागं मुक्ताबाई उभ्या आहेत, संत चोखामेळ्यांच्या पाठीमागं संत सोयराबाई आहेत. अशा प्रत्येक संताला त्यांच्या एका कोणी बहीण आहे, पत्नी आहे, मुलगी आहे, या सगळ्यांनी मदत केलेली आहे, मानसिकरित्या त्यांना बळ दिलेलं आहे. म्हणूनच हे सगळे संत खऱ्या अर्थानं संत होऊ शकलेले आहेत. मला एक गोष्ट नमूद करावीशी वाटते, ती म्हणजे सुशांत सिंह राजपूत या नवयुवकानं, या सिनेमातल्या हिरोनं नुकतीच आत्महत्या केली आणि देशभर त्याबद्दल हळहळ व्यक्त झाली. नैराश्यातून त्यानं हे टोकाचं पाऊल उचललं आणि एक उमदा तारा हिंदी चित्रपटसृष्टीमधला निखळला. त्यानिमित्ताने चर्चा अशी सुरू झाली, जर माणसांना नैराश्य येत असेल तर त्यांना कुणीतरी त्या नैराश्याच्या गर्तेतून बाहेर काढायला पाहिजे. आणि त्या काळात 13व्या शतकात संत ज्ञानेश्वर माऊलींना या नैराश्याच्या गर्तेतून बाहेर काढलं ते मुक्ताबाईंनी. आणि त्याच्यानंतरच ते खऱ्या अर्थाने जगाची माऊली झाले असं इतिहास आहे. ज्यावेळी संत ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या झोपडीचं दार लावून घेतलं, त्याला ताटी असं म्हणतात, गवताने बनवलेली ती झोपडी असते, तर चिंता क्रोध मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा असा उपदेश आपल्या अभंगांमधून मुक्ताबाई त्यांना करतात. चणे खावे लोखंडाचे, मग ब्रह्मपदी नाचे. तुम्ही जर स्वतःला संत म्हणवून घेता तर तुम्हाला लोखंडाचे चणे खावे लागतील, म्हणजे ह्या हाल अपेष्टा सहन कराव्या लागतील, निंदा नालस्ती सहन करावी लागेल, असं मुक्ताबाई ज्ञानदेवांना उपदेश करताना आपल्याला दिसतात. आणि ते असं म्हणतात, योगी पावन मनाचा, साही अपराध जनांचा, विश्वरागे झाले वनी, संत सुखे व्हावे पाणी. म्हणजे जर राग आला असेल तुम्हाला, आगडोम रागाचा जर उसळला असेल तर तुम्ही संत म्हणून त्याच्यावर शीतल पाण्याचा शिडकावा मारायला पाहिजे, हा राग शांत करायला पाहिजे, तरच तुम्ही खऱ्या अर्थाने संत व्हाल, असा उपदेश मुक्ताबाई या ताटीच्या अभंगांमध्ये करतात. शब्द शस्त्रे झाले क्लेश, संती मानावा उपदेश. शब्द हे शस्त्र आहे असं म्हणतात. शस्त्राचा घाव एक वेळी बुजला जाईल, बरा होईल, पण शब्दांचा घाव हा बुजत नाही, तो आयुष्यभर आठवणीत राहतो. म्हणून असे शब्दरूपी शस्त्रांचे घाव तुमच्यावर झाले असतील, पण तुम्ही संतांनी त्याच्यावर उपदेश करायला हवा आणि तुम्ही तो सहन करायला हवा. आणि हे जर तुम्ही सगळं सहन कराल आणि हे जर सगळं याच्यावर जर तुम्ही मात कराल तरच तुम्ही संत व्हाल, असं मुक्ताबाई सांगतात. आणि मुक्ताबाईच्या या उपदेशानंतर, या काउन्सिलिंग आपण ज्याला म्हणू, या काउन्सिलिंग नंतर ज्ञानदेव त्या
कोपीच्या त्या झोपडीच्या बाहेर येतात आणि मग खऱ्या अर्थाने नव्या ज्ञानदेवांचा जन्म त्यानंतर होतो आणि विश्वाचे कल्याण मागणारं पसायदान, जगाच्या कल्याणाचं, सर्व जीवजंतूंच्या प्राणीमात्रांच्या कल्याणाचं पसायदान ज्ञानदेव त्याच्यानंतरच मागतात, ज्ञानेश्वरीचं लिखाण करतात. हे जे कार्य आहे हे केवळ मुक्ताबाईंमुळंच झालेलं आहे असं आपल्याला ठामपणे म्हणता येईल. अजूनही आपण जर आळंदीला गेलो तर ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी मंदिराच्या पाठीमागं मुक्ताबाईंचं मंदिर आहे आणि वारकरी तिथे गेल्यावर मुक्ताबाईंसमोर नतमस्तक होतात. ह्या मुक्ताबाईंचा अधिकार फार मोठा आहे. मोठे मोठे अधिकारी महात्मे त्या काळात होते. त्यांना जमिनीवर आणण्याचं, त्यांचं गर्वहरण करण्याचं कामही मुक्ताबाईंनी त्या काळी केलं. मग ते अगदी सखा नामदेव असेल श्री संत ज्ञानदेवांचा, तो नामदेव असतील की योगीराज चांगा वटेश्वर असेल किंवा संत विसोबा खेचर असेल, हे सगळे विद्वान पुरुष. पण यांना आपल्या विद्वत्तेचा गर्व झाला होता. त्याचं गर्वहरण करण्याचं काम मुक्ताबाईंनी त्यावेळी केलं. अखंड जयाला देवाचा शेजार, त्याचा अहंकार नाही गेला, संत नामदेवांच्या बाबतीत हे मुक्ताबाई म्हणतात. आणि मग या एक कथा आपल्याला माहिती आहे की नामदेवांचं मडकं कच्चं असतं, म्हणजे सगळा संत मेळा तिथे बसलेला असतो आणि त्याच्यामध्ये तेरढोकीचे उस्मानाबाद जिल्ह्यातले कुंभार समाजातले ज्येष्ठ असे संत गोरोबा काका, त्यांच्या हातात ते मडकं कच्चं आहे मातीचं की पक्कं आहे हे थापडण्यासाठी एक थापट नसतं लाकडात. तर ते त्याच्यातून आवाज आला की ते समजतात हे मडकं भाजलं की न भाजलं. तर मग असं एक आयडिया काढतात. ही कथा आहे की सगळ्यांची डोकी थापटून बघायची, कोणाचं मडकं कच्चं आहे किंवा कोणाचं पक्कं आहे. जेव्हा नामदेवांच्या डोक्यावरती थापटणं मारतात तेव्हा नामदेव रागाने उसळतात आणि म्हणतात, ही काय थट्टा तुम्ही लावलेली आहे सगळ्या संतांची, सगळी विद्वान मंडळी आहेत. तेव्हा मुक्ताबाई म्हणतात की हेच ते कच्चं मडकं आहे. असं हे कच्चं मडकं भाजण्यासाठी, म्हणजे पक्कं करण्यासाठी, म्हणजे त्यांना गुरु देण्यासाठी, हा गुरु कोण तर संत विसोबा खेचर. ज्या संत विसोबा खेचराने, म्हणजे ते संत नंतर झाले असं म्हणता येईल, ज्या विसोबा खेचर ज्यांनी त्रास दिला, अगदी मांड भाजायला खापरही मिळू दिलं नाही, असे हे विसोबा खेचर जेव्हा ज्ञानदेवांनी योग सामर्थ्याने पाठ तापवली आणि त्याच्यावर मांड भाजलं, तेव्हा पश्चाताप दग्ध होऊन त्या ठिकाणी विसोबा खेचर त्यांना शरण जातात आणि मग मुक्ताबाई त्यांना अनुग्रह देते आणि त्याच्यानंतरचा विसोबा खेचरांचा जो प्रवास आहे तो संत म्हणून झालेला आहे, की विद्वान म्हणून झालेला आहे. असे हे अनुग्रहित विसोबा खेचर, त्यांना गुरुउपदेश हा संत मुक्ताबाईने केलेला आहे आणि त्यांच्याकडून नामदेवांना गुरुउपदेश घेण्यासाठी मुक्ताबाई सांगतात. त्याप्रमाणे नामदेव संत विसोबा खेचरांना गुरु म्हणतात. आता दुसरे जे आहेत ते चांगावटेश्वर. हे चांगावटेश्वर जे आहे, जे चांगदेव आहेत, हा अत्यंत मोठा अधिकार असलेला माणूस, त्याचंही गर्वहरण मुक्ताबाई आळंदीत आल्यावर करतात. आपल्याला ती गोष्ट माहिती आहे. वाघावरून चांगदेव येतात आणि ज्ञानदेवादी भावंड, ही सगळी भावंड एका भिंतीवर बसलेलं असतात आणि त्या भिंतीलाच चांगदेवांना सामोरं जायला सांगतात. त्याच्यानंतर चांगदेवांचं गर्वहरण होतं आणि हे गर्वहरण मुक्ताबाई करतात आणि मुक्ताबाई त्यांना उपदेश करतात. अशा पद्धतीनं मुक्ताबाईचा हा अधिकार मोठा आहे आणि त्यांचा अधिकार नुसती त्यांची भावंडच नाही तर इतर संतही मान्य करतात आणि म्हणून ते मुक्ताबाईला अत्यंत मानाचं असं स्थान देतात. अशा ह्या मुक्ताबाईंचं स्मरण वारकरी पंढरीच्या वाटेने जाताना करतात, कीर्तनामधून त्यांचं स्मरण करतात, भजनामधून स्मरण करतात. आपणही त्यांचं या आधुनिक काळात स्मरण करायला पाहिजे आणि त्यांनी जी संतत्वाची व्याख्या केलेली आहे त्या व्याख्येचं परत स्मरण करायला पाहिजे. महिला संतांबद्दल आपण आणखी बोलत राहू. पुढच्या भागामध्ये वारकरी संप्रदायांनी ज्या महिलांना अधिकार दिला त्या महिलांवर, त्या महिला संतांवर आपण चर्चा करत राहू. तोपर्यंत आमची ही डिजिटल वारी आपण पाहत राहा, त्याच्यामध्ये सहभाग घेत राहा. धन्यवाद.